लोक दरवर्षीच्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्या कालाघोडा महोत्सवाची सुरुवात 1999 मध्ये झाली. हा महोत्सव देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव म्हणून देखील ओळखला जातो. या महोत्सवात हस्तकला, सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्य, संगीत कला असे विविध राज्यातील स्टॉल आणि संगीत कला उपलब्ध असतात. कालाघोडा महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे कलाकार आणि नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याचे व्यासपीठ इथे उपलब्ध झालेले असते. आज 26 जानेवारी ची सुट्टी होती, त्या कारणाने चला कालाघोडा फेस्टिवलला जाऊन यावे. रविवारी मी रजिस्ट्रेशन केलेले, परंतु काही कारणास्तव जायला मिळाले नव्हते. आज पुन्हा 26 जानेवारी सुट्टीच्या हिशोबाने जायला भेटेल. मी कालच रजिस्ट्रेशन केले होते आणि त्या अनुषंगाने मी सकाळी 11 वाजता पोहोचलो. आता ही जी कलाकृती समोर दिसत आहे, त्या कलाकृतीत आपण जे कपडे वापरतो त्या कपड्यांवर जे बटणं वगैरे असतात किंवा रेल जो दोरा लागतो त्यांच्या सामानातून बनवलेली कलाकृती आहे. जानेवारी महिना सुरू आला का मुंबईत वेगवेगळ्या प्रकारचे नानाविध असे महोत्सव होत असतात. दादर महोत्सव देखील असतो. त्याचप्रमाणे हा कालाघोडा कला महोत्सव देखील होतो. आणि कालाघोडा महोत्सव जो आहे हा मला कालाघोडा महोत्सव सर्वाधिक आवडता असा महोत्सव आहे आणि मी न चुकता येण्याचा प्रयत्न करतो. आणि याच्यात ज्या काही कलाकृती दाखवल्या असतात काही समजण्याच्या पलीकडच्या असतात, परंतु आवडतात. विक्रांती हा माचीस बॉक्स आहे, मोठा असा. सेफ्टी मॅचेस पंची उन्मुक्त गगनची असं लिहिलेलं आहे. सुंदर असा दिसत आहे, माचीस बनवलेलं आहे. वेगळंच आहे, 4 पाय. हा आहे गुलामी का बक्सा. एक नवे 4 पाय दाखवलेले आणि 3 बॉक्स आहेत वरती हातात धरलेले. त्याला गुलामी का बक्सा असं नाव दिलेलं आहे. आणि हा पिंजरा पक्ष्यांना ठेवण्यासाठी. काही पक्षी पिंजऱ्याच्या आतमध्ये कैद आहेत तर काही पिंजऱ्याच्या बाहेर आहेत. आणि आता कालाघोडा महोत्सवाचे आकर्षण असलेली कार. गेल्या वर्षी कम्प्युटर कीबोर्डद्वारे बनवलेली कलाकार अशी कार होती. यावर्षी सर्व पानांनी भरलेली हिरवाईने नटलेली अशी कार आहे. या कला महोत्सवात प्रत्येक गोष्ट ही आवडणारी आहे आणि प्रत्येकाला नक्कीच पसंत पडेल अशा गोष्टी आहेत. परंतु एक गोष्ट मला नेहमीच खटकते, कालाघोडा जो महोत्सव, हा जो कालाघोडा आर्ट फेस्टिवल इथे केला जातो, यात एक गोष्ट खटकण्यासारखी आहे की प्रत्येक कलाकृतीजवळ एक बोर्ड लिहिला असतो की बाबा डोंट टच म्हणून किंवा याला हात लावू नये. तर काही जण मुद्दाम त्या गोष्टीला हात लावतात, पुढे तोडतात, फोडतात, पडतात. ही गोष्ट थोडी खटकणारी आहे. तर आपण जेव्हा अशा ठिकाणी येतो आणि अशा गोष्टी पाहतो तेव्हा तिथे दिलेल्या गोष्टींचे खरंच आपण ते भान ठेवणं जरुरी आहे आणि तसं वागणं देखील जरुरी आहे. सर्वात सुंदर अशी कलाकृती फ्लाइट्स ऑफ नॉलेज. खूप सुंदर असं दाखवलेलं आहे. जितकं जास्त तुम्ही ज्ञान घ्याल, पुस्तकी ज्ञान, तितके जास्त तुम्ही उंच भरारी घेऊ शकतात असे या कलाकृतीतून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर असं दाखवलं. तुम्ही पुस्तकी ज्ञान जेवढे वापराल तेवढं तुम्ही उंच भरारी घ्याल. खूप सुंदर.
सध्या माणूस जिकडे तिकडे प्लास्टिकचा कचरा करत आहे आणि पाण्यात तर सर्वत्र घाण पडलेली असते। हे बघा फ्लेमिंगो, यांच्या नशिबात काय खायला आहे? प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे ज्या आपण फेकलेल्या असतात पाण्यात, काही वर्षांनी कदाचित ही स्थिती उद्भवलेली असेल। आपण वेळीच या गोष्टीची काळजी घेणे जरुरी आहे, अशी या कलाकृतीतून दाखवण्यात आलेली आहे। गार्डन मैंने तेरे पैर काट दिए वॉल ऑफ हिरोज ही भिंत खूप सुंदर आहे। मागच्या वेळेला आपण उभं राहावं आणि यांच्यामध्ये एक जो कप्पा ठेवला इथे आपला चेहरा लावा आणि इकडून कुणातरी फोटो काढायला सांगायचा। वॉल ऑफ हिरोज मध्ये आपण आपला चेहरा देखील दाखवू शकतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनेलवर नवीन आल्यास सबस्क्राईब करायला विसरू नये। काला घोडा महोत्सव 2024 प्रमाणेच गेल्या वर्षी देखील काला घोडा महोत्सव 2023 हा देखील मी आपल्या चॅनेलवर याचा व्हिडिओ ठेवलेला आहे। आपण व्हिडिओ प्लेलिस्ट मध्ये जाऊन गेल्या वर्षीचा काला घोडा महोत्सव 2023 देखील पाहू शकता। या महोत्सवाची खासियत अशी आहे की बऱ्याचशा गोष्टी या महोत्सवात अशा असतात ज्या समजण्याच्या पलीकडे असतात, तरी बरेच जण आवडीने या महोत्सवावर हजेरी लावतात आणि पाहतात। ज्यांना कलेची आवड आहे अशी तर नक्कीच हजेरी लावतात, भले काय समजत नाही त्यातनं काहीतरी समजण्याचा प्रयत्न चालू असतो। खूप सुंदर असा महोत्सव काला घोडा आर्ट फेस्टिवल। लहानपणी शाळेत असताना जी पाटी वापरायचो त्या पाटीची आठवण झाली हे बॉल्स बघून। इथे आल्यावर नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे। इयरफोन वापरतात, कानात इयरबड्स वगैरे वापरलेले असल्याने ते खूप जोरजोरात गाणे ऐकत असतात, तर त्याच्याने कानांना किती जाऊ शकते, त्रास होऊ शकते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। याच्यात कान देखील आणि इयरफोन देखील दाखवले, वरतून भोंगे देखील लटकलेले दाखवलेत। भोंगे म्हणजे तुम्ही जो आवाज ऐकता मोठा तो आणि त्याद्वारे कानांना होणारा त्रास। खूप सुंदर। पूर्वी 8 आणे आणि 1 रुपयामध्ये ज्या बायोस्कोपवर सिनेमा पाहायचो त्याच बायोस्कोपची जी एक कृती बनवलेली ती कलाकृती बघा इथे। लहानपणाची पुन्हा एकदा आठवण आले बायोस्कोप बघून। पूर्ण तारांनी बनवलेला एक व्यक्ती, एक माणसाची प्रतिकृती दाखवली जी तारांनी बनवलेली आणि त्यांना हे तर एकदमच समजण्याच्या पलीकडचं होतं। तुम्हाला काय समजल्यास कमेंट बॉक्समध्ये नमूद करावे।
मतदान करणे हा आपला अधिकार आहे, ती आपली ताकद आहे हे दाखवण्याचा प्रयत्न हे कपड्यांचे झाड, कपड्यांच्या चिंधींपासून बनवण्यात आलेले झाड. आणि हा बाटलीवाला मासा समुद्रातील, जे आपण समुद्रामध्ये टाकतो बाटल्यावर, त्याच्यापासून बनलेला हा मासा, समुद्र बाटलीचा मासा. आणि ह्यो आला व्हिडिओचा मुख्य नायक, काला घोडा. आपले मराठी, आपला अभिमान, आपला स्वाभिमान. Thanks for watching. Please subscribe our channel.